वैद्यकीय खर्च वाढल्यानं ग्रामीण भागातील रुग्णांसमोर आर्थिक प्रश्न निर्माण होतात। ऑपरेशनसाठी पैसे नसल्यानं रुग्ण वैद्यकीय सोयीसुविधांपासून वंचित राहतात। मात्र लातूर येथील सह्याद्री सुपर हॉस्पिटल रुग्णांना अगदी कमी दरामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा पुरवत आहेत। सरकारच्या सोलार नेट मीटरिंगचा वापर केल्यानं महिन्याला हॉस्पिटलच्या वीज बिलामध्ये 40,000 रुपयांची बचत होते। वीज खर्चामध्ये बचत होत असल्यानं ग्रामीण भागामध्ये रुग्णांना कमी दरामध्ये अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यात येत आहेत। तसंच सोलार वीज निर्मितीमुळे पर्यावरणाचंही रक्षण होत आहे। आज आपण सह्याद्री सुपर हॉस्पिटलच्या सोलार नेट मीटरिंगच्या यशोगाथा जाणून घेण्यासाठी लातूर जिल्ह्यामध्ये जाणार आहोत। लातूर शहराची लोकसंख्या वाढत असल्यानं अत्याधुनिक सेवा सुविधा देणाऱ्या हॉस्पिटलची संख्या वाढतेय। सह्याद्री सुपर हॉस्पिटल त्यापैकीच एक। सह्याद्री हॉस्पिटलमुळे रुग्णांना मोठ्या शस्त्रक्रियेसाठी पुणे, मुंबई आणि हैदराबादला जावं लागत नाही। डॉक्टर हनुमंत पाटील हे न्यूरोसर्जन असल्यानं ब्रेन सर्जरी, स्पाइन सर्जरी यासारखे अनेक क्लिष्ट ऑपरेशन यशस्वीपणे केले जात आहेत। त्यामुळे रुग्णांची मोठी सोय झाली आहे। आपल्याकडे एक 3 ते 4 सुपर स्पेशालिटी ब्रँचेस आम्ही व्यवस्थितरित्या चालवतो। त्यामध्ये प्रामुख्याने न्यूरोसर्जरी ही मेन ब्रँच आमची आहे, कारण मी स्वतः न्यूरोसर्जन असल्यामुळं आणि मी एक मेन डायरेक्टर असल्यामुळं सर्व प्रकारच्या ब्रेन सर्जरी, स्पाइन सर्जरी, लहान मुलांच्या मेंदूच्या पूर्ण एंडोस्कोपिक आणि ओपन सर्जरी, त्याबरोबरच आम्ही असे काही ब्रेन ट्यूमर इथं काढलेले आहेत की लातूरमध्येच नव्हे तर मराठवाड्यामध्ये फर्स्ट टाईम दुर्बिणीवाटे आम्ही नाकातून असे जवळपास 14 ब्रेन ट्यूमर दुर्बिणीच्या सहाय्यानं काढलेले आहेत। तसेच जी ॲन्युरिझम क्लिपिंग त्याला म्हणतो, ही न्यूरोसर्जरीमधली सर्वात मोठी सुप्रामेजर न्यूरोसर्जरी असं कन्सिडर केलं जातं। अशा आपल्या जवळपास 23 ह्या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये आपण ॲन्युरिझम क्लिपिंग केलेले आहे, जे की सुप्रामेजर न्यूरोसर्जरी असं आमच्या फील्डमध्ये कन्सिडर केली जाते। त्याबरोबरच दुर्बिणीवाटे स्पाइन सर्जरी, आपल्या मानेच्या मणक्याचे असेल, छातीच्या मणक्याचे असेल किंवा कमरच्या मणक्याचे असेल, ही सर्व मणक्याचे आपण दुर्बिणीवाटे किंवा आपली जी अत्याधुनिक मायक्रोस्कोप आहे काल जायचा, त्या मायक्रोस्कोपद्वारे आपण स्पाइन सर्जरी एकदम ॲडव्हान्स लेवलची आपण या ठिकाणी करतो। सह्याद्री हॉस्पिटलमध्ये अत्याधुनिक सोयीसुविधा मिळत असल्यानं ग्रामीण भागातील गरीब शेतकरी, शेतमजूर मोठ्या प्रमाणामध्ये उपचारासाठी येत आहेत। त्यांच्यासाठी महात्मा फुले जीवनदायी योजनेतून अनेक रुग्णांना फायदा झालाय। तसंच अनेक सरकारी विभागातील कर्मचाऱ्यांनाही कॅशलेस सुविधा मिळते। राजीव गांधी जीवनदायी योजना, आता जी की महात्मा फुले जीवनदायी योजना त्याच्यामध्ये कन्वर्ट झालेली आहे, ती आमच्या इथं व्यवस्थितरित्या आम्ही राबवत आहोत। त्याबरोबरच आमच्याकडे जवळपास 12 कंपन्या कॅशलेस करून घेतलेल्या आहेत, जसं की MACB आमच्याकडं टोटल कर्मचारी कॅशलेसमध्ये येऊन सुविधा घेऊ शकतात। त्याबरोबरच BSNL असेल, त्याबरोबरच पोलीस कर्मचारी असतील, असे जवळपास 12 कंपन्या आमच्याकडे कॅशलेस ह्याच्यामध्ये आम्ही सुविधा पुरवतो। आणि राजीव गांधी जीवनदायी एवढी व्यवस्थित शासनाची संकल्पना आणि योजना आहे, त्यामधून आम्ही जवळपास 500 लोकांची ह्या 1 वर्षामध्ये सर्जरी करून त्यांना मोफत लाभ दिलेला आहे। हे असं आपलं मराठवाड्यातलं एकमेव हॉस्पिटल असेल की तिथं सुप्रामेजर ब्रेनच्या सर्व सर्जरी जवळपास आम्ही मोफत शासनाच्या योजनेतून काही खर्च न येऊ देता त्यांना त्यांचा लाभ घेऊन दिलेला आहे। ग्रामीण भागातील रुग्णांना उच्च दर्जाच्या वैद्यकीय सोयीसुविधा देण्यासाठी मोठा खर्च वाढतोय। तसंच सर्व अत्याधुनिक उपकरणं चालवण्यासाठी विजेवर मोठा खर्च करावा लागतोय। त्यामुळे विजेवरच्या खर्चामध्ये कपात केल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना कमी दरामध्ये वैद्यकीय सुविधा देणं शक्य आहे, हे डॉक्टर किनीकर यांच्या लक्षात आलं। त्यांनी सोलार नेट मीटरिंगच्या माध्यमातून हॉस्पिटल विजेच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण केलं। सोलार वीज निर्मितीमुळे विजेच्या खर्चामध्ये 40,000 रुपयांपर्यंत बचत झाली आहे। एक सामाजिक बांधिलकी म्हणून एक समाजासाठी आम्ही जी काही सेवा देतो त्याबरोबरच राष्ट्र उभारणीसाठी पण आमचं काहीतरी देणं लागतं।
या उद्देशानं आम्ही जसं की एका सर्जरीला आमच्याकडे जर समजा प्रायव्हेटमध्ये केलं तर 1-1.25-1.5 लाखापर्यंत खर्च येतो. ते आम्ही 50-60 हजारामध्ये करून लोकांना तर ती सुविधा देतो. त्याबरोबरच आमचं जी मेजर एक्सपेंडिचर जे होतं की ती इलेक्ट्रिसिटीचं होतं आणि त्या इलेक्ट्रिसिटीचा खर्च वाचवण्यासाठी आम्ही एक आमच्या हॉस्पिटलवरती पूर्ण जवळपास 15 kVचं एक सोलार सिस्टीम बसवून त्याचा कसा खर्च कमीत कमी करता येईल आणि MHBचं जी युनिट आहे आमच्या हॉस्पिटलला कसं कमीत कमी यूज करता येईल याची आम्ही व्यवस्था केलेली आहे. हे सोलर सिस्टीमबद्दल आम्हाला एक पेशंटला भेटण्यासाठी एक MHBचे रिटायर्ड इंजिनियर आले संघवी म्हणून. त्यांनी आम्हाला असं याचं महत्त्व पटवून दिलं की सोलार सिस्टीम हे जर बसवलं तर आपलं MHBचं युनिट जर कमी खर्च होतंच त्याबरोबर पर्यावरणाचं जी संतुलन आहे ते मेंटेन होतं व तुम्हाला सूर्याकडून मोफत एनर्जी भेटून त्याचं तुम्ही इलेक्ट्रिकल एनर्जीमध्ये कन्व्हर्ट करून तुमचं हॉस्पिटलचंही एक्सपेंडिचर कमी होतं ते जेणेकरून आम्ही पेशंटला कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट देऊ शकू. त्यांनी मार्गदर्शन केल्यामुळं आमच्या डोक्यात ही संकल्पना आली व आम्ही त्यांच्याकडून पूर्ण ही जी काही सोलार सिस्टीम आहे ती बसवून आम्ही त्या सिस्टीमवर एकदम समाधानी आहोत व आम्हालाही असं वाटतं की आम्ही थोडं पर्यावरणासाठी आणि इनडायरेक्टली राष्ट्रासाठी काहीतरी योगदान थोडं बहुत दिलं आहे. महिन्याला जवळपास 1.25 ते 1.5 लाख रुपये इलेक्ट्रिसिटी बिल यायचं आमच्या हॉस्पिटलचं टोटल. ती सोलार सिस्टीम बसवल्यानंतर जवळपास एक 30 ते 40% आम्हाला कमी बिल येऊ लागले. म्हणजे जवळपास एक 70 ते 75 हजाराच्या आसपास मला महिन्याला बिल येत आता. तर जवळपास 30 ते 40% बिल कमी येतं आहे. त्याचबरोबर जर एखाद्या महिन्यामध्ये जर आमचं वापर जर समजा कमी झाला तर आणखीन ह्याच्यापेक्षा एक 10-20 हजार कमी बिल 1-2 महिन्यामध्ये आम्हाला असा अनुभव आलेला आहे. सोलार नेट मीटरिंगमुळे 40,000 रुपयांची बचत झाली आहे. त्यामुळं खर्चात झालेली ही बचत रुग्णांना मिळू लागली आहे. त्यामुळं रुग्णांना अल्प दरामध्ये वैद्यकीय सुविधा मिळू लागल्यात. कमी दरात चांगली वैद्यकीय सुविधा मिळू लागल्यानं रुग्णांची संख्या देखील वाढली आहे. सोलार सिस्टीमचा आम्हाला असा फायदा झाला की आमचं एक्सपेंडिचर कमी झाल्यामुळं आम्ही पेशंटला बिलामध्ये सूट देऊ लागलो. त्यामुळं लोकांमध्ये असं एक पॉझिटिव्ह वातावरण तयार झालं की त्यामुळं आमच्याकडं पेशंटचा फ्लो जवळपास म्हणजे OPD तर नक्कीच वाढले. त्याबरोबरच जी ऑपरेशनमध्ये बिल आहे जवळपास 10% आम्ही प्रत्येक ऑपरेशनचं बिल कमी केलं आहे. त्यामुळे लोकांमध्ये पण समाधान आहे आणि पेशंट आमचं बरंच नाव घेतात की कमी खर्चामध्ये एखादी स्पाईन सर्जरी समजा आम्ही एक 30-35 हजार घ्यायचो ते आम्ही 25 ते 30 हजारामध्ये करायला लागलो सध्या. त्या आम्हाला बाकीचं एक्सपेंडिचर कमी झाल्यामुळं आम्ही ही पेशंटला सूट देऊ शकतो. हॉस्पिटलमध्ये आम्ही कमी खर्चामध्ये अत्याधुनिक सेवा देण्यामध्ये आमचं नाव लातूर परिसरामध्ये नावलौकिक तर आहेच. त्यासोबतच आमचे जे रिझल्ट आहेत ते सुद्धा जवळपास म्हणजे 100% रिझल्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो आणि आमच्या सर्जरीवर किंवा आमच्या ट्रीटमेंटवर लातूर आणि परिसरातील लोक समाधानी आहेत याचा मला आनंद होतो. शैक्षणिक क्षेत्रामध्ये लातूर पॅटर्न प्रसिद्ध आहे. त्याप्रमाणेच आता वैद्यकीय सोयी सुविधांसाठी लातूर प्रसिद्ध झाले. मेडिकल हब म्हणून प्रसिद्ध झालेला आहे. लातूर शहरातील हॉस्पिटलनी सोलार मीटरिंगचा वापर करून वीज निर्मिती करावी असं आवाहन आता डॉक्टर किनीकर यांनी केलंय. लातूरच्या सर्व डॉक्टरांनी व हॉस्पिटलवरूनच जर समजा आपण प्रत्येक हॉस्पिटलवर सोलार सिस्टीम बसवून तर आपण आपल्या इलेक्ट्रिसिटी बिलामध्ये कपात करून जर आपण स्वावलंबी जर ह्याच्यावरती सोलार सिस्टीमवरती आपले हॉस्पिटल झाले तर आपण नक्कीच पेशंट लोकांना आपल्या कमी खर्चामध्ये ट्रीटमेंट देऊ शकू व इनडायरेक्टली मी असं म्हणेन की लातूर आणि परिसरातील लोकांना एक वैद्यकीय क्षेत्राकडून अच्छे दिन येतील व आपलं एक वेगळा लातूर पॅटर्न तयार होईल. जी गोरगरीब रुग्णांची जी सेवा चालू आहे हे एक अद्ययावत अशा स्वरूपाचं सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहे. या ठिकाणी जे काही गोरगरीब पेशंट येतील त्यांचे सर्व प्रकारचे ऑपरेशन या ठिकाणी होतात.
आम्ही या माध्यमातून खेडोपाडी जाऊन रोग निदान शिबिर, गोरगरिबांना ज्यांना कमी ऐकू येतं त्यांच्यासाठी तपासणी करून मशीन वाटप असेल, डोळ्याचे शिबिर असतील, असे वेगवेगळे उपक्रम आम्ही सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून घेत आहोत. आणि याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जी संकल्पना आहे की सौर ऊर्जेचा वापर करून जी वीज निर्मिती होते त्या पद्धतीचं जे पॅनल या ठिकाणी आपण वापरतो आहोत, त्या माध्यमातून जी वीज वाचते आणि जी काही आपल्याला जे काही लाईटचं बिल येतं ते पण वाचतं. त्या माध्यमातून पण आम्हाला आणखीन रुग्णांची जास्त सेवा करता येते. तर कुठंतरी ही एक जे नॅचरल सोर्स आहे, जो नैसर्गिक सोर्स आहे, त्याचा एक लाईट निर्माण करण्यासाठी, वीज निर्मितीसाठी जो उपयोग होतो, अशा पद्धतीचा उपयोग सर्वांनी करावा आणि नॅचरल सोर्सेसचा जास्तीत जास्त उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसा करता येईल त्या पद्धतीचा उपयोग करण्याचा हेतू ठेवावा. सह्याद्री हॉस्पिटलनं सोलार नेट मीटरिंगचा वापर केल्यानं पर्यावरणाचंही रक्षण होतंय. त्यासोबतच खर्चातही महिन्याकाठी 40,000 रुपयांची बचत होते. सोलारसाठी केलेली गुंतवणूक 3 वर्षात वसूल होणार आहे. पुढील 22 वर्ष त्यांना वीज निर्मितीसाठी शून्य खर्च येणार आहे. त्यांच्या छतावरली जागा बघितली तर फक्त 15 किलोवॉट सिस्टीम तिथं इन्स्टॉल करू शकतो. म्हणून आम्ही तर 15 किलोवॉटची सिस्टीम, सोलार पॉवर सिस्टीम इन्स्टॉल केली. त्याच्यापासून जे जनरेशन होतं 15 किलोवॉटपासून, ते एका महिन्याला जवळपास 1800 युनिट होतं. आणि आता जे डॉक्टरसाहेब बिल भरतायत ते 6,000 युनिट ॲव्हरेजचं बिल 1 लाखापेक्षा जास्त भरतायत. कधी 1.25 लाख येते, कधी 1,10,000 येतं. ते इतकं बिल ते महिन्याला भरायचे. आणि त्याचा रेट होता तो 17.5 रुपये पर युनिट. 17.5 रुपये पर युनिट या रेटने त्यांचं बिलिंग होत होतं MSCBकडनं. आता 17.5च्या दराने जर हे सोलार सिस्टीममध्ये पॉवर जनरेट होणारी जी 1800 युनिट आहे, याचा जर रकमेचा फिगर काढला तर तो जवळपास 40,000 रुपये होतो. म्हणजे महिन्याला 40,000 रुपये सेव्हिंग त्यांच्या बिलामध्ये झाले. 1800 युनिटची 40,000 रुपये MSCBच्या दराने त्याचं सेव्हिंग होते. म्हणजे आता त्यांना फक्त 50,000 ते 60,000 रुपये बिल भरावं लागतं 1 लाखाच्या अगेन्स्टमध्ये. तर ही सेव्हिंग त्यांची झालेली आहे. आणि दुसरं म्हणजे त्यांनी जो खर्च केलेला आहे त्याच्यावर, त्या खर्चाचा परतावा या रेटने जर काढला MSCDCLच्या बिलाच्या दराने, तर 3 वर्षामध्ये त्यांना खर्च केलेले सोलार सिस्टीमसाठी सगळे पैसे 3 वर्षामध्ये त्यांना रिफंड मिळतो. म्हणजे ॲडजस्ट होतात. आणि बाकीचे जवळपास 21 ते 22 वर्ष त्यांना काहीही खर्च न करता एका महिन्याला 30,000 ते 40,000 रुपयाची वीज जवळपास फुकटात मिळते. म्हणजे हा जो फायदा होतो किंवा हे जे युटिलायझेशन त्यांचं या अमाऊंटचं होतं ते कुठेतरी चांगल्या मार्गाला करता येईल. याच्याशिवाय त्यांचं पर्यावरणाला पूरक हे सौर ऊर्जा जनरेशन आहे. आणि जवळपास 1800 युनिटमध्ये 1.8 म्हणजे 1.8 जवळपास 2 मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडण्यापासून वाचवला जातो. हीच वीज जर त्यांनी कन्व्हेन्शनल मेथडने जी पॉवर जनरेट होते कोळसा जळून वगैरे ती वापरली असती तर जवळपास 2 टन कार्बन डायऑक्साईड वातावरणामध्ये सोडलं असतं. पण ते वाचला. म्हणजे पर्यावरणाला पूरक आहे. हे आपल्या देशासाठी सुद्धा चांगलं आहे. म्हणजे एक राष्ट्रीय कार्य म्हणलं तरी चालतं. प्रदूषणामुळे पर्यावरणाला धोका पोहोचतोय. जागतिक तापमान वाढही होतीये. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोलार वीज निर्मितीला प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली आहे. नागरिकांनी सोलार नेट मीटरिंग वापरावं यासाठी अनुदानही देण्यात येते. त्यामुळं सह्याद्री हॉस्पिटल प्रमाणे इतर संस्थांनीही सोलार वीज निर्मितीकडे वळणं गरजेचं आहे. दीपक क्षीरसागरसह ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, लातूर.